जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं, पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. विठ्ठला सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. मस्तक माझा पायावरी, पायावरी वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वारे संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. माझा पायावरी वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता सुरुवात करण्याकरता आजचा जो काल्याच्या प्रसंगाचा अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा गोपाळांचा आणि भगवंताचा असलेला हा संवाद व्यक्त करणारा, भगवंताने गोपाळांशी कशा प्रकारे संवाद केला आणि काल्याचा प्रसंग त्या संवादातून कसा व्यक्त होतो हा सांगणारा, वर्णन करणारा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा. सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा परमपूज्य प्रातस्मरणीय गोसावी बाबांच्या परमकृपेने, परम आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच कर्तृत्वाने हा उत्सव चालू आहे. गेली 14 वर्षे. 14 वर्षामध्ये अनेक परिसरातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, भजन गायक, त्याचबरोबर ज्ञानदाते, अन्नदाते आणि स्वतःच तन मन धन अर्पून सेवा करणारे सेवादाते यांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. आणि हा गोसावी बाबांच्या कृपेने चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहावा यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी आपण हा शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला थोडीशी पार्श्वभूमी याशी की परमपूज्य आदरणीय काकींच्या मनामध्ये असा विचार यावा की गोसावी बाबांच्या नित्यनेमाने वार्षिक भंडारा चालू आहे, तर त्या चालू असलेल्या भंडारामध्ये नामयज्ञ पण व्हायला पाहिजे. काकींनी ही गोष्ट बोलून दाखवली. आमचे आदरणीय परममित्र विशाल महाराज वाघमारे
ओंकार महाराज, केशव महाराज असतील, दादा, हे सगळे बसले आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण या ठिकाणी थोडी थोडी सेवा दिली तरी एक उत्सव घडून येऊ शकतो. आणि 5 दिवसीय पंचाह अशा कार्यक्रमाला या ठिकाणी 14 वर्षापूर्वी सुरुवात झाली. 14 वर्षापूर्वी दादांच्या घरातली मुलं अगदी लहान होती, अजूनही लहानच आहे, कारण ती आता पुढे नाहीत, अजून समज यायला थोडा वेळ आहे. अगदी लहान होते. एका कुटुंबाने आपल्या मुलांसाठी काय द्यावं, तर एका कुटुंबाने, कुटुंबाचं पालन करणाऱ्याने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी संस्कार द्यावेत. महाराज, संस्कार द्यावेत. कदाचित वडिलोपार्जित प्रॉपर्टी कितीही असेल, कितीही मोठ्या प्रमाणात असलेली संपत्ती जर संस्कार नसलेल्यांच्या हातामध्ये जाईल ना, तर मात्र त्या संपत्तीची माती व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठला. मुलांवरती संस्कार व्हावेत या एकच प्रामाणिक उद्देशाने दादासाहेबांनी नामयज्ञ सोहळ्याचा संकल्प केला. आणि खऱ्या अर्थाने त्यांची दोन्ही मुलं अगदी संप्रदायामध्ये एक नवीन कीर्तनकार झाले, हर्षद महाराज, आणि दुसरे आता डॉक्टरचा अभ्यास करत आहेत, डिग्रीचा अभ्यास करत आहेत, धीरज महाराज, ते सुद्धा प्रवचनकार झाले. महाराज एवढ्यावरती थांबले नाही. दादा स्वतः भजनामध्ये गायनाचा अभ्यास करत आहेत, मृदंग वादनाचा अभ्यास करत आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्यांच्या घरात ही पंढरीची वारी आहे. त्यांनी इतक्या तासाने पकवा शिकला पाहिजेत का आता, तर असं काही गरज नाहीये. परंतु त्यांना वाटतं की आपण पुढे जाणारी माणसं जर चांगला मार्ग तयार करत असू तर मागच्या पिढीला पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चांगला जर मार्ग असेल तर त्या मार्गाने पुढची पिढी जाते. जर घरातला व्यक्ती चांगल्या मार्गावरती नसेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा मान घरामध्ये राहत नसतो. महाराज. विठ्ठला. कीर्तनात जास्त वर्णन करायचं नसतं, परंतु कुणीच नाही केल्यामुळे आणि रात्री महाराजांनी सांगितलं की म्हटले तुम्हाला बोलावं लागेल जरा थोडस वेगळ्या विषयावरती, म्हणून थोडस अभंगाला सोडून इतर गोष्टी बोलण्याचं केलेलं धाडस. विठ्ठला. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये गर्दी दिसत नाही. महाराज, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये गर्दी दिसत नाही याचं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय चैतन्य महाराजांना एकाने प्रश्न केला होता की म्हटले महाराज, मधल्या काळात दुष्काळ पडला आणि वारीत चालणाऱ्या लोकांची संख्या घटली. म्हणजे महाराजांनी त्यांना लगेच थांबवलं. म्हटले अगदी बरोबर आहे तुम्ही, वारीत चालणाऱ्या लोकांची संख्या घटली असं तुम्ही म्हणता ना, अगदी बरोबर आहे. जे लोक असतात तेच कमी होतात. वारीत चालणाऱ्या दिंड्या एकही कमी झाल्या नाही. दिंड्यात चालणाऱ्या लोकांची संख्या कधीच कमी झाली नाही. प्रत्येक दिंडीचा आकडा आहे तसाच राहिला. फक्त लोकांची संख्या घटली, म्हणजे दिंडी सोडून जे चालत होते इतर लाभार्थी त्यांची संख्या घटत असते. अहो, भक्ताला कितीही संकट आणा, तो त्या मार्गाने जातच असतो. महाराज. विठ्ठला. महाराजांचं हे उत्तर इतकं मला आवडलं. नेमा न टळे निर्धारी. ज्याला वारी करायची आहे ना, त्याच्या पुढचं ताजं उदाहरण घ्या कोरोनाच्या काळातलं. पोलिसांचा मार खाल्ला, काट्या खाल्ल्या, परंतु त्यांनी चालत वारी केलीच. महाराज. विठ्ठला. सांगण्याचा अर्थ एवढाच काढा की जो खरा भक्त आहे त्याच्या जीवनात संकट आहेत, त्याच्या जीवनात परीक्षा आहे. ज्याच्या आयुष्यात परीक्षा नाही
त्याने समजावं की देवापासून आपण खूप दूर आहोत आणि ज्याच्या आयुष्यात संकट येत आहेत असं ओळखावं की देव आपल्याला त्या संकटांचा सामना करण्यासाठी समर्थ करत आहेत. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संकट असणार आहेत आणि त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आजच आपली तयारी देव करून घेत आहे. महाराज विठ्ठला मूळ विषयाकडे तुम्हाला परत घेऊन येतो. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया या अभंगाद्वारे भगवंत आणि गोपाळ यांच्यातील संवाद व्यक्त करतात. गोपाळांना सांगत आहेत देव, तुम्हाला माझ्या सोबत यायचंय. तुम्ही जर माझ्या सोबत आलात त्यातच तुमचं हित आहे आणि जर तुम्ही माझ्या सोबत आलात तर मी तुम्हाला काय काय देऊ शकतो. फक्त येताना कसं यायचंय, याल तरी या रे. आणि एक शब्द वापरला, लागे. लागे म्हणजे काय, तर असं खंड नाही पडला पाहिजे. आता इथं काही जण बसले तिथं मध्ये, तर याला म्हणायचं असं तुटून तुटून. परंतु तुकोबरायांना अपेक्षित आहे की चिटकून. समजा वारीमध्ये आपण चालतोय आणि चालत असताना चोपदार सगळ्यांना निर्देश करत असतो, लागून चाला, लागून चाला, लागून चाला. त्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी एका रांगेत बरोबर समान अंतराने चाला, म्हणजे शिस्त दिसते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तीच खरी महत्वाची आहे, जर दोन दिंड्याच्या मध्ये अंतर पडलं, जर दोन दिंड्याच्या मध्ये अंतर पडलं तर मगर महाराज आपल्याला माहिती आहे की अनावश्यक लोक जे दिंड्यात चालत नाहीत ते पण मध्ये घुसतात. महाराज विठ्ठला 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 विठ्ठला. यातून मग तिचा अर्थ असा घ्यायचा की लागे, याल तरी या रे लागे. चिटकून या, चिटकून या. का तर म्हटले ज्यावेळेस तुमच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चांगलं आचरण करण्यामध्ये जर सातत्य असेल, मध्ये जर खंड पडत नसेल तरच देव तुम्हाला जवळ करेल. याल तरी या रे लागे. अशा पद्धतीने या. आणि कसे, कुठे या, तर बघा नेहमी देवाने पुढे चालावं, संतांनी पुढे चालावं आणि जीवाने त्यांच्या मागे अनुकरण करत चालावं. देवाची एक वेगळी भाषा आहे, संतांची वेगळी भाषा आहे, देवाची एक वेगळी भाषा आहे. देव कधी सुद्धा अवघे म्हणत नाही. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की देव म्हणतात की अवघे माझ्या मागे मागे. हा शब्द देवाचा नाही, मी धाडस करून बोलतो, हा शब्द संतांचा असू शकतो. तुकोबरायांनी त्यांचा स्वतःचा शब्द तिथं घुसवलाय. देवाच्या डिक्शनरी मध्ये हा शब्द नाही. देव काय करतो, सगळ्या लोकांमध्ये जो भक्ती करतो त्यालाच जवळ घेतो. संत मात्र तसे नसतात. संत उदार, उदार, अत्यंत उदार असतात. ज्याने संतांना वंदन केलंय त्यांनाही संत आशीर्वादच देतात. आणि ज्यांनी संतांना शिव्या दिल्यात, त्रास दिलाय, कष्ट दिलंय, त्यांना सुद्धा संत आशीर्वादच देत असतात. देवाचं उलट आहे बरं का. देव काय करतो, जरा हे आवाजाचं बघाव, लय ओरडायला लागतो. विठाला विठाला विठ्ठला
देवाचं गणित इथं जमत नाही. जो भक्ती करतो, शिवाय ती भक्ती अंतरंगामधून असेल तर देव काय करत असतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव काय करतो की त्याच्या अंतरंगामध्ये डोकावतो आणि त्याच्या आतमध्ये जर गोडी असेल, दृढ भाव असेल, तर त्या भक्ताला जवळतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी गीता सांगितली, बरोबर? आजपर्यंत आपण हेच ऐकत आलो. अर्जुनासाठी गीता सांगितली, व्यासांची कृपा झाली म्हणून संजयाला ती प्राप्त झाली. पुढच्या व्यक्तीवरती कृपा नव्हती, धृतराष्ट्रावरती. संजयापासून धृतराष्ट्रापर्यंत गेली, पण त्याने फक्त कथा ऐकली. आता ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात खूप मस्त सांगितलंय. माऊली म्हणतात की अहो अर्जुनाची पांथी जो परिसन या योग्य होती, ते हे कृपा करुणी संती अवधान द्यावे. माऊलींना अपेक्षित आहे की धृतराष्ट्राच्या बुद्धीचे लोक जरी लाखोंच्या संख्येत ऐकायला बसतील, तरीही त्या कथेचा मतितार्थ, कथा अमृत त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. माऊली म्हणतात की अर्जुनाच्या योग्यतेचे तेवढेच समोर बसा. अर्जुनाच्या योग्यतेचे नसाल तर ते व्हा. अर्जुनाच्या योग्यतेचे जर झाला तरच कथाकार काय सांगतोय हे तुम्हाला समजणार आहे, किंवा ती कृपा, तशी कृपा तुमच्यावरती त्या माध्यमातून होणार आहे. त्यांनीच लक्ष द्या. अजून बघा, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईल. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा बल्लव संतोषती. जो जाणताय ना, समजा एखादा नसेल तर त्याने या परमार्थात यावं, संप्रदायाचा अंगीकार करावा आणि जाणता होण्याचा प्रयत्न करावा. कायमच नेंत राहू नये. प्रपंचात नेंत चालेल, परमार्थात जाणतच व्हावं लागेल. विठ्ठला अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्या मागे याल तर मी तुम्हाला काय देईल. आता कसं असतं, लोकांची वृत्ती थोडी स्वार्थी असते. लोक म्हणतात की नक्कीच आम्ही तुमचा प्रचार करू. आता सध्या वातावरण आहे, नक्कीच तुमच्या सोबत आम्ही राहू, पण आम्हाला काय मिळणार? असाच देवांना प्रश्न केला गेला. त्यावेळेस तुकोबराय सांगतात की देवाने उत्तर दिलं. ते म्हटले, तुम्ही जर माझ्या सोबत आलात किंवा माझ्या मागे आलात तर मी तुम्हाला अशी गोष्ट देईन की ज्याने तुमचं पोट भरेल. आजी देतो पोट भरी, पोटभर देईन. किती? त्याच्या उत्तरार्धात सांगितलं, पुरे म्हणाल तू बरी. तुम्ही बास आता खाऊ शकत नाही, भरपूर झाले, आता पोट भरलंय. इतकं म्हणेपर्यंत पुरे म्हणाल तो वरी, इतकं दिन म्हटले. पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 नियम पाळावे लागतील म्हटले. 2 नियम कुठले पाळावे लागतील? तर तुम्हाला जी सवय आहे ना म्हटले खराब, मध्येच हळूहळू बोलायचं, तिकडे स्वयंपाकाकडे बोलत राहायचं, तर ते हळूहळू बोला. हळूहळू बोला. तुकाराम महाराज सांगतात, हळूहळू बोला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चालायला सांगितलंय मागे, हळूहळू चालायला सांगितलंय. कोणी कोणाशी न बोला. आपलं काम करत राहा, बडबड करायची आवश्यकता मी नाही म्हणत. अभंगात इतकं सगळं झालं. शेवटी म्हटले 12च्या नंतर पंगत आहे. थोडी भूक लागली,
गेला कुठेतरी वडापाव खाऊन आला, भेळ खाऊन आला, काहीतरी खाऊन आला. तो कोपराय म्हटले, अरे असलं काय खाऊ नका, मी तुम्हाला चांगला माल देणार आहे. मध्ये काही खाऊ नका, खराब गोष्टी कशाला उगाच पोटामध्ये टाकताय. तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे, अशा गोष्टी पोटामध्ये अजिबात टाकू नका. तुम्हाला चांगलं खायसाठी पोटामध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवा, असा भावार्थ या अभंगातून आहे. आता आपण या अभंगाचा मतितार्थ पाहण्यासाठी एकदा मोठ्याने भजन करू. अभंगाचा धावता भावार्थ मी सांगितला. या कीर्तनाची काहीतरी मर्यादा असते. काल्याचं कीर्तन म्हटलं की याला थोडीशी मर्यादा असते, आणि तसं प्रत्येकच कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. कीर्तनाची मर्यादा कशी सांगितली आहे? कीर्तनाची मर्यादा अशी सांगितली आहे की समजा सप्ताह आहे, तर सुरुवात होताना प्रथम दिनी भगवंताचं स्मरण करावं. भगवंताच्या रूपाचं वर्णन असलेला अभंग चिंतनासाठी घेतला जातो. त्याच अनुषंगाने परत पुढचे दिवस आणि परत जागराचा दिवस ज्या दिवशी येतो, तर जागराच्या दिवशी जे आपण श्रद्धाभावाने केलेली भक्ती आहे, त्या भक्तीचं देवाकडे अर्पण करून मागणी करायची असते. मागणी पर अभंग असतो, आणि मागणी केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काला असतो महाराज. आणि काला हा प्रसादाचा दिवस, प्रसादाचा दिवस आहे. काला म्हटलं की तुम्ही सप्ताह सुरू झाल्यापासून जागरापर्यंत तुम्ही नाही जरी आला तरी काल्याला यायचं असतं, कारण काला हा प्रसादाचा दिवस आहे. प्रसाद कोणी चुकवायचा नसतो, प्रसाद चुकवायचा नसतो. पण प्रसादामध्ये सुद्धा आहे ना गंमत आहे. विठाला विठाला तर काल्याच्या कीर्तनाची एक मर्यादा सांगितली आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये देवाच्या रूपाचं गुणाचं वर्णन करायचंच आहे, पण ते कुठल्या प्रसंगातलं करायचंय? तर यदसे चरित्र केले नारायणे, यदसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे, यदसे चरित्र केले नारायणे, यदसे चरित्र केले नारायणे, यदसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण. राखिताये रामचा गोधरे राखिताये, मादिवानी तुझे वनी गुणनामा, मादिवानी तुझे वनी गुणनामा, रागता गोधरे राखिताये रामचा गोधरे राखिताये, मादिवानी तुझे वनी गुणनामा. या कीर्तनासाठी मर्यादा सांगितलीये की देवाचं चरित्र वर्णन करायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, येदते चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. गोपाल कृष्णाचं गोकुळातलं चरित्र काल्याच्या कीर्तनामधून वर्णन करायचं असतं. काल्याची कीर्तन खूप ऐकली, काल्याची कीर्तन खूप ऐकली, मर्यादा असल्यामुळे हे चरित्र सतत ऐकलं. पण ज्या वेळेस भागवत कथा ऐकली, तर त्यावेळेस मात्र गोपाल कृष्णाचं
जन्माच्या आधीपासूनचं चरित्र ते अगदी द्वारका पाण्यात बुडवेपर्यंतच चरित्र कथेच्या माध्यमातून ऐकलं. विठाला आमचे परमश्रद्धेय परममित्र हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य केशव महाराज यांच्या मुखातून आपण गेली 2 वर्ष भागवत कथामृत ऐकतो आहोत. गेल्या वर्षी पण भागवत ऐकलं. ते सतत सांगत आहेत की भागवत खूप मोठं आहे, भागवत खूप मोठं आहे. 6 दिवसात ते पूर्ण होत नाही. त्याची प्रचिती येत गेली. कारण गेल्या वर्षी जे ऐकलं त्याच्यापेक्षा वेगळं या वर्षी मी ऐकलं. देवाचं पूर्ण चरित्र जर ऐकायचं असेल तर ते म्हणतात की 2 आणि 3 तासाच्या कथेमध्ये ते आणि 6 आणि 7 दिवसात ते होऊ शकत नाही. त्यांना अपेक्षित आहे की दिवसात 2दा कथा ठेवा. त्यांच्या विनंतीचा नक्कीच विचार केला जाईल. आणि त्यांच्या विनंती म्हणजे त्याच्यापेक्षा सांगतो की आपल्या श्रवण करणाऱ्यांना जो लाभ होणार आहे तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. विठाला मूळ विषयाकडे आणतो की देवाचं चरित्र वर्णन करायचंय, परंतु कुठलं तर रांगता गोधने राखीत आहे. गोकुळाचं चरित्र काल्याच्या कीर्तनातून ऐकायचं असतं आणि त्याचं वेगळं पुण्य सांगितलेलं. आता काल्याच्या कीर्तनात चरित्र ऐकायचं, शिवाय चरित्र ऐकताना देवानी ज्या लीला केल्या त्या लीलेमधली एक सगळ्यात महत्वाची लीला म्हणजे काल्याची लीला. काल्याची लीला, काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे प्रसाद. प्रसादासाठी हे कीर्तन ऐकायचं. आता तुम्ही म्हणाल की त्या पातेल्यात शिजतोय तो प्रसाद का? तर तो प्रसाद आहेच, पण तो फक्त तुमची जठराग्नी तृप्त करेल, तुमची जिव्हा तृप्त करेल. परंतु काल्याच्या प्रसंगामधून देवाचं चरित्र ऐकल्यानंतर, देवाचं वर्णन ऐकल्यानंतर खऱ्या भक्ताचा आत्मा तृप्त होत असतो. विठ्ठला जो संत वृत्तीला पोचलाय ना महाराज, त्याचं मन भरत असत. कथाकार पुढे सांगत असतो आणि जो खरा श्रोता आहे ना, जसे कथेतले भाव बदलत जातात तशा त्याच्या कपाळावरच्या आठ्या पहा, त्याच्या डोळ्याच्या हावभाव, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पहा. करुण प्रसंग जर सुरू झाला ना तर मी बसलेल्यांपैकी जर 200-250 लोक असतील तर 100-150 लोक तर रडताना पाहिजेत महाराज. जर कथा ऐकताना कथाकाराचं खरंच मन लावून जर तुम्ही कथा ऐकली आणि त्यांच्या सांगण्याचा भाव ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणात उतरतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यांना कुणीच अडवू शकत नाही. विठाला देवाचं चरित्र या कीर्तनातून ऐकायचं असतं. काल्याचा प्रसंग म्हणजे प्रसादाचा प्रसंग आहे. खरा प्रसंग तो आहे, खरा प्रसाद तो आहे आणि तो पोट भरायसाठीचा प्रसाद तिकडे शिजतोय. मुख्य विषयाकडे आणतो. प्रसाद देण्याचा अधिकार दोघांना नाही. काल्याच्या प्रसंगामध्ये आपण सगळे जमावं, ही सगळी बैठक ही वाळवंटातली म्हणा. भक्त लोकांनी, संत लोकांनी वाळवंटामध्ये गर्दी करावी, नामघोष करावा, कीर्तन चालू व्हावं. आणि तिथं प्रसाद वाटायला कोण आहे? प्रसाद देत पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. बालोदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ,
प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतात कोण तर पंढरीनाथ भगवान प्रसाद देतात महाराज. त्यांना तो अधिकार आहे. त्यानंतर दुसरा अधिकार, एकच टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञान राज गोपाळाची लाया वाटी. टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी. इतका सुंदर अभंग आहे. वाळवंटात ज्या वेळेस संत मंडळी जमलेले आहेत, जो काला परमात्म्याने गोकुळात केला तोच काला भगवंताने संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला. कारण त्यांच्या दृष्टीने ते वाळवंट बरवे नीट उत्तम या काल्यासाठी ते बरवय नीट आहे उत्तम आहे, म्हणजे सगळ्याच बाजूने ते परिपूर्ण असे. तो काला त्या ठिकाणी केला. प्रसाद द्यायचा अधिकार दोघांना आहे, दोघांनी प्रसाद दिला. आता बरेच काय काय वेगळे अभंग आहेत. एका अभंगामध्ये चला वळू गाई बैसू जेऊ एका ठाई, हा पण कालाच आहे. पण तिथं भगवंतानी काय सांगितलं तर बैसू आणि जेऊ. तिथं काला दिला नाही, कारण तिथं सांगितलं की ज्यांना अधिकार आहे त्यांनी तो द्यायचा आहे, प्रसाद द्यायचा आहे, काला द्यायचा आहे. पण सगळ्यांना अधिकार नसल्यामुळे सगळ्यांसाठी व्यापक असा शब्द वापरला की आपण सगळे बसू आणि जेऊ. बैसू जेऊ एके ठाई अशा वेगवेगळ्या प्रकारे काल्याचे अधिकारी आहेत. पण प्रसाद द्यायचा अधिकार मात्र संतांना आहे आणि भगवंताला आहे. विठ्ठला प्रसाद द्यायचा अधिकार आहे, परंतु प्रसाद काय आहे तर त्यात सांगितलंय की दही आणि लाही. दही आणि लाही ह्या दोन गोष्टींचं मिश्रण असलेला काल आहे. आता आपण त्याच्यात बरेच पदार्थ मिसळतो चवीसाठी, पण खरी चव कुठे आहे तर ज्या वेळेस संतांनी तो प्रसाद द्यावा, तो काला द्यावा आणि त्या हातात येत नाही. एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी, ते एकमेकांच्या मुखामध्ये देतात. प्रसाद हा एकमेकांच्या मुखामध्ये देतात. प्रसाद हा मुखामध्ये देतात असा नव्हे, तर प्रसाद हा खाऊ घालतात एकमेकांनी. आता परंपरेने सांगितला जाणारा दृष्टांत मी तो वाढवून सांगत नाही, परंतु कथेमधून आपण नेहमी ऐकत असतो की राक्षस वृत्तीचे लोक असतात ना, ती कधी दुसऱ्याला चारत नाही.
म्हणून पुराणातला एक दृष्टांत सांगितला जातो की समुद्र मंथन झाल्यानंतर ज्या वेळेस अमृताची पंगत आली, म्हटले पंक्तीने बसा, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला अमृत मिळेल, त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. म्हटले पंक्तीत बसा. त्यांच्या हाताला असं काड्या बांधल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जेवायचंय. आता जेवायला बसल्यानंतर इथं जर हात दुमडत नसेल तर घरी जाऊन प्रयोग करून बघा. इथं जर हात दुमडत नसेल तर जेवता येईल का महाराज? असा त्यांचा वर हात घास जायचा आणि त्याचा डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे असं वर्ण सोडून द्यायचे. त्यांना जेवता आलं नाही. परंतु संत वृत्तीचे देव होते, ते जेवायला बसले तर असे एकमेकाच्या समोर बसले, जसे हे दोन पक्वाजी बसले, आणि त्यांनी घास उचलावा आणि समोरच्याच्या तोंडामध्ये भरवावा. पोटभर जेवण झालं. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये स्वार्थ उरत नाही, स्वार्थ शिल्लक राहत नाही, तर त्यावेळेस तुमचं पोट भरल्याशिवाय राहत नाही. विठाला संत सुद्धा दुसऱ्याला खाऊ घालतात. एखाद्याच्या घरात खूप गरिबी असते, पण तरी सुद्धा त्याच्या हातून दान झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणजे मी समाजातले काही वर्ग सांगतो, त्यातला हा प्रकार. त्याच्या घरात काहीच नसू द्या, त्याच्या घरामध्ये काहीच नसू द्या, पण त्याचं मन जर निर्मळ असेल तर ती गावात 4-2 लोकांच्या मदतीला धावलेला. मग तो काही करील, आमक्याची भेट घेईल, तमक्याची भेट घेईल. ती म्हणाल चला माझ्यासोबत, आमच्याला गरज आहे, मग तेच तिचं तरी काम करेल. पण तो मदत तिथं त्या गरीबापर्यंत मिळवून दिलच. त्याची दान करण्याची वृत्ती म्हणायची. 2च शर्ट आहेत, एक घातलाय आणि दुसरा वाळत आहे, तरी सुद्धा दुसरा वाळत असलेला देतो. त्याला माहिती असतं की उद्या आपल्याला शर्ट नसणार आहे, तरी सुद्धा द्यायची. ज्याची दानत असते तो खरा संत वृत्तीचा आहे. अशा वर्गातले काही लोक असतात. काही लोक असे पाहिले, महाराज म्हणले 10 पिढ्या सहज बसून खातील एवढं तरी चिंता करतोय. म्हटले का? 11व्या पिढीचं कसं होईल? त्याला 11व्या पिढीची चिंता पडलीये. ज्याच्या 10 पिढ्या बसून खाणार आहेत त्याने 11व्या पिढीची चिंता करावी का? खुळे महाराज करावी का? त्यांनी 11व्या पिढीची चिंता त्यांनी करू नये. उलट मी म्हणतो की जो अशा पद्धतीने प्रपंच करतो किंवा संसारात वागतो ना, तर त्याच्या घरात संस्कारच उरत नाही. तशाच वृत्तीचे किंवा जी संपत्ती बिगर कष्टाची उभा राहिलेली असते, म्हणजे ह्यानी कष्ट करून उभा करू द्यावं, ज्यांना ते कष्ट करण्याची झळच लागली नाही त्या पुढच्या पिढ्या, त्यांना त्याचं महत्व नसतं. त्यामुळे तुमच्या संततीला तुम्ही इतकं संस्कारक्षम आणि योग्यतेचं बनवा की ती स्वतः कष्ट करून त्यांच्या उपजीविकेचं साधन उभा करेल. आयत्या पिठावरती रेगोट्या मारणे त्याला कधीच त्या संपत्तीबद्दल महत्व राहत नाही. आणि आपण असं डोळ्यात देखत बघतो, कोट्यावधीची इस्टेट होती, पण आज त्याला उसनवारी करावी लागते. विठाला परत मुख्य विषयाकडे तुम्हाला घेऊन येतो. प्रसाद हा का घ्यायचा असतो? तर प्रसादाने जीवनाचं सार्थक होतं. प्रसादासाठीच सगळा अट्टास असतो. कुणाला कष्ट करून महिन्याच्या 1 तारखेला पगाराची अपेक्षा असते, लौकिका खर्च होऊन जातो तो पगार, जे पैसे मिळतात आणि ते खर्च होऊन जातात. परंतु काय कमवावं, कुठल्या गोष्टीसाठी अट्टास करावा, हे फक्त संत महाराजांना कळत असतं. ते आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त पुण्य संचय करत असतात. कारण पुण्य संचयाच्या जोरावरतीच तुम्हाला देवाची प्राप्ती होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देव संधी निर्माण करून देत असतो. मी नेहमी अट्टासाने सांगतो, ज्या माणसाच्या आयुष्यात संकट येत नाहीत ना, केशव महाराज, ज्या माणसाच्या आयुष्यात संकट येत नाहीत ना, त्याने ओळखावं आपली प्रगती होणार. ज्याच्या आयुष्यात संकटावरती संकट आहेत, संकटावरती संकट आहेत, त्याने ओळखावं की आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यायच्या
वेळ जवळ आली आणि त्या संकटांना त्याने मागं सारावं आणि पुढे मार्गक्रमण करत राहावं. कधी कधी आपल्या हातातली एखादी गोष्ट निष्ठून जाते. एखादा मार्ग किंवा एखादा दरवाजा देव बंद करतो आणि त्या दिवशी जो अविचारी व्यक्ती असतो किंवा जो कसल्याच प्रकारचा विचार करत नाही किंवा जो स्वतःच खरं म्हणतो असा जो असतो तो रडत बसतो आणि परत तो इतका नाराज होतो की देवाला सुद्धा दोष द्यायला कमी करत नाही आणि म्हणतो देवाने माझं चांगलं चाललं होतं पण वारीला गेलो म्हैस वारीला जात नव्हतो. मला केशव महाराजांनी मगर महाराजांनी सांगितलं की वारीला जा पुण्य मिळतं. यावर्षी धाडस केलं म्हणले वारीला गेलो अर्ध्या वारीत येतोवरच म्हैस मेली. नाराज झाला तो देवावर. म्हणला परत वारीला जाणार नाही. देव म्हणला तू नाही आला म्हणून काय वारी राहती होय. एक उदाहरण सांगितलं. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात की चांगलं चाललेलं आहे आणि एकदम तो मार्ग बंद होतो, देव दरवाजा बंद करतो. परंतु तुम्हाला डोळस वृत्तीने त्याकडे कसं पाहायचं शिकवतो. जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये संकट आलंय, एखाद्याच्या आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये त्याचं नुकसान झालंय किंवा त्याच्याकडे येणारी संपत्ती थांबलीये, असं वाटतं ना की देवाने दरवाजा बंद केला आपल्यासाठी. पण लक्षात घ्या देव कधीच कोणाचा शत्रू नसतो. काहीच साकडे पडून काहीच साकडे पडून काहीच साकडे पडून काहीच साकडे देवाने बघितलं मागे पुढे मागे पुढे थोडी ती चिप पुढे बसवायची होती, तुम्ही अलीकडे आणली. असू द्या. काहीच साकडे पडवणे ती असं महाराजांनी छानसं प्रमाण दिलं. परंतु तुम्हाला सांगतो महाराज की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की असं वाटतं, मन नाराज होतं की चांगलं चाललेला आमचा दरवाजा देवाने बंद केला. परंतु त्याकडे डोळस वृत्तीने कसं पाहायचं ते सांगतो. जर दरवाजा बंद झाला ना तर लक्षात घ्यायचं की देवाने मोठा दरवाजा आपल्यासाठी उघडलेला आहे. आणि त्या जे संकुचित वृत्तीचे लोक असतात त्या दरवाजापाशी डोकं आपटत रडत बसतात की देवाने माझं केलं, देवाने माझं चांगलं नाही केलं, चांगलं चाललं होतं माझं, असं झालं तसं झालं, तिथं नुकसान झालं तिथं नुकसान झालं. जर अशा छोट्या गोष्टीत तुम्ही थांबू नये असं देवाला वाटत आहे ना, म्हणून देवाने मोठा दरवाजा उघडलेला आहे. त्या छोट्या दरवाजापासून निघून जावा. थोड्याच अंतरावरती तुम्हाला मोठा उघडलेला दरवाजा दिसेल. विठाला जाऊ द्या, थोडा विषयांतर होऊच द्या. पण याला समर्पक असा एक दृष्टांत छोटासा अगदी 1.5 मिनिटात सांगतो. एका राजाच्या भेटीला दुसरा राजा आला. शेजारी राज्य आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. फार जीवनात उपयोगी पडणारी गोष्ट ही. तो राजा भेटीला आला. ह्याचं राज्य आणि त्याचं राज्य, अगदी दोन्ही राज्य एकमेकांशी चांगल्या भावनेने विचार करणारे, चांगल्या प्रेमाने राहणारे असे 2 राजे. एक राजा दुसऱ्या राज्यामध्ये आला. राजा आलाय म्हटल्यावरती त्याचा मोठा पाहुणचार झाला. काही दिवस त्याने वास्तव्य केलं आणि काही दिवस वास्तव्य झाल्यानंतर त्याने आज्ञा मागितली की म्हटले महाराज आता महिना होऊन गेला, म्हटले आता मी निघावं म्हणतो. सगळ्यांची आज्ञा घेतली आणि जायचा दिवस ठरला. जायचा दिवस ठरत असताना ज्याने पाहुणचार उपभोगलाय
आणि तो निघून चाललाय. तो राजा त्या समोरच्या राजाला विनंती करतो की आता तुम्ही सुद्धा एकदा आमच्याकडे आमच्या राज्यामध्ये यायचंय आणि तुम्ही आमच्या राज्यामध्ये आलात ना की आमचं मन भरून आम्हाला समाधान वाटेल, तर तुम्ही यायचंय. येण्याचं आश्वासन घेऊन तो राजा निघून जातो. निघून जाता जाता घटना अशी घडते, एखादा जर व्यक्ती आपल्या घरी आला ना, पाहुणा, तर आपण त्याची काहीतरी देऊन बोळवण करत असतो. बरं, त्याच्या घरात काही नसतं म्हणून देतो का आपण? पण असं काही नसतं. एक आठवण म्हणून प्रेमाची भेट काहीतरी द्यायची. मग आता तो राजा आहे, त्याला काय हिरे देऊ का, माणिक देऊ का, मोती? तो दरबार भरवतो आणि तो सगळ्यांना विचारतो की त्या राजाला आपल्याला भेट द्यायचंय. अशी गोष्ट द्यायची की ती त्याच्याकडे नाही, त्याच्याकडे ती नाही, अशी गोष्ट आपल्याला त्याला द्यायची. काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे? तर एक माणूस उठतो जो अत्यंत दरिद्री आहे, शेतकरी आहे, गरीब आहे. अशी छोटी छोटी 2 राजहंसाची पिल्ल त्याच्याकडे तो राजाच्या समोर आणतो आणि राजे महाराजांना सांगतो, महाराज, मला जास्त काय समजत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट माझ्याकडे आहे ती समोरच्या राज्यामध्ये नाही. ही गोष्टीचा स्वीकार करा आणि तुमच्या हस्ते तुम्ही त्या राजे महाराजांना ही भेट द्या. 2 राजहंसाची पिल्ल, इतकी गोंडस, इतकी छान होती ती. कुठे गेली शरू? लय आवडतात ती. तर ती पिल्ल भेट दिली. त्या राजाला पण ते फार आवडलं. आता कसं असतं, एखाद्याला तुम्ही घड्याळ भेट दिलं तर तो घालून मिरवल, एखाद्याला तुम्ही मोत्याचा हार दिला तर तो घालून मिरवल, परत कपाटात ठेवल. अशी भेट दिली यांनी की आता ती भेट कुठे ठेवायची? राजाने ठरवलं की म्हटले ह्या भेटीचं जतन करायचं. मोल नसलेली गोष्ट आहे ती आणि जतन करण्याचं ठरवलं. त्याने बरोबर त्याच्या महालाच्या समोरच्या बाजूला खिडकीतून दिसल या अंतरावरती एक बगीचा निर्माण केला. त्या बगीच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या राजहंसाच्या पिल्लांसाठी तो बगीचा केला आणि त्या पिल्लांना प्रशिक्षित करण्यासाठी एक प्रशिक्षक पण नेमला. कसं उडायचं, कसे उंच उंच भराऱ्या घ्यायच्या, कसे पंख हलवायचे, कसे कवायतीचे प्रयोग करायचे हवेमध्ये, हे शिकवण्यासाठी प्रशिक्षक नेमला. आणि त्या राजाला सांगितलं की तुम्ही सुद्धा आमच्याकडे एक दिवशी यायचंय. कालांतराने काही कालखंड निघून जातो आणि एक दिवशी त्या राजाचा निरोप येतो की अमुक अमुक महिन्यामध्ये मी तुमच्या भेटीला येत आहे. जसा त्यांचा निरोप येतो तसं मन थोडा वेळ प्रसन्न होतं आणि त्यांनी ठरवतात की अरे, त्या महाराजांनी दिलेली राजहंसाची पिल्ल जर त्यांच्या समोर नाही दिसली, मगर महाराज, समजा केशव महाराजांनी तुम्हाला एखादं उपर्ण भेट दिलं, तर जिथं जिथं केशव महाराज ज्या कीर्तनात येणार आहे तिथं तुम्ही घालणार ती. एक स्वभाव आहे माणसाचा. का? कारण त्यांना बरं वाटत, कारण त्यांनी दिलंय, फार प्रेमाने दिलंय. तसाच स्वभाव इथं पण. राजाला वाटलं की ती राजहंसाची पिल्ल आपण आणून त्यांचं काहीच निगा राखली नाही, एवढ्या राजाने भेट दिलेली, असं पुढच्याला वाटू नये म्हणून त्याने एकदा त्या बगीच्यात जायचं ठरवलं. तो बगीच्यात गेला आणि पाहतो तर काय, एक राजहंसाचं पिल्लू आता ते मोठं झाले, म्हणजे दोन्ही पिल्ल मोठी झाली आणि एक उंच उंच आकाशामध्ये भराऱ्या घेत आहे, कवायतीचे वेगवेगळे प्रयोग करत आहे, मनमोहक दृश्य निर्माण करत आहे. आणि ते मनमोहक झालेलं दृश्य पाहून कुणालाही अंतःकरणाला भारी वाटावं, परंतु राजाला दुःख झालं. राजा म्हणला, एकच का उडतो, दुसरा कुठं? मग राजाला सांगितलं गेलं की म्हटले, प्रशिक्षकाने खूप प्रयत्न केले, परंतु तो राजहंस फक्त उडतो, लगेच फांदीवरती बसतो. तो कवायतीचे प्रयोग करत नाही. त्याला हुसकवलं, त्याला मारलं, त्याला कधी कधी खायला नाही दिलं, अशा अनेक प्रयोग केले त्याच्यासोबत, परंतु तो ऐकायला तयार नाही. राजा नाराज झाला आणि इतका नाराज झाला की जसा तिकडून त्यांचा निरोप यायचा ते आता 4 दिवसात येणार आहे, आता 2 दिवसात येणार, तसं तसं राजाची तब्येत बिघडायला लागली.
राजा असा खिडकीत बसून राहायला लागला आणि तो उंच उडायला लागलेला एकच राजहंस ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस त्याचं मन असं धस्स करायचं. त्याला वाटायचं की मी काय कर एवढी पण गोष्ट करू शकत नाही. इतकी प्रेमाची भेट दिली मला आणि ती मी व्यवस्थित सांभाळू शकलो नाही. मी त्याला प्रशिक्षित करू शकलो नाही. काय माझ्या राजा असण्याला अर्थ आहे? काय मी तर समजत होतो की माझ्या राज्यात सर्व संपन्नता आहे, सगळे ज्ञानी गुणी लोक आहेत. पण म्हटले मी इथं कमी पडलो. स्वतःला इतकं खाल्लं त्याने, मनाला आजारी पडला. इतका आजारी पडला की तो आता उठून बसू शकत नाही. इतका आजारी पडला. राणीने दरबार भरवला. दरबारात सांगितलं की असा कोण व्यक्ती पुढे येतो की जो त्या राजहंसाच्या पिल्लाला उडायला शिकवतो, त्याला मी मोठं बक्षीस देईन, त्याला 2 गावची जहागिरी देईन. म्हणायला काय जाते, मोठं बक्षीस द्यायचं ठरवलं. पण कुणीही प्रशिक्षित करू शकलं नाही. आणि राजा असाच नाराज होऊन पडलेला आहे. एक दिवशी खिडकीतून त्याचं असंच लक्ष गेलं तर एक राजहंसाचं पिल्लू झालेला राजहंस असा त्याला उडताना दिसला. आणि त्याने अशी पापणे उघडून पाहिलं तर दुसऱ्या क्षणाला दुसरा राजहंस पण उडताना त्याला दिसला. आणि त्याचा आजारच पळाला. मला त्याचा आजारच पळाला. तो उठून बसला. त्याला क्षणभर वाटलं मला भास होतोय. राणीला हाक मारली, सेवकांना हाक मारली. त्यांनी दरवाजापर्यंत, त्या खिडकीपर्यंत त्यांना राजाला धरून नेलं. आणि पाहिलं तर सगळे जण पाहत होते की 2 राजहंसाची पिल्ला अशी वेगवेगळ्या प्रकारे विहार करत होते, कवायतीचे प्रयोग करत होते. राजा इतका आनंदित आणि प्रफुल्लित झाला की म्हटलं माझ्या राज्यामध्ये गुणी लोक आहेत. मला त्याचा आज प्रत्यय आला. कोण आहे तो गुणी ज्याने राजहंसाच्या पिल्लाला उडायला शिकवलंय? मला त्याला भेटवा. सगळ्यांनी राजाला सोबत घेतलं, हाताला धरलं आणि त्या बगीच्यामध्ये गेले. बगीच्यात गेल्यानंतर केशव महाराज, बगीच्यात गेल्यानंतर फाटकं धोतर घातलेला एक माणूस, मळलेलं, शर्ट पण नाही त्याच्या अंगावरती, साधारण लाकूड तोड्या माणूस तिथं त्यांना दिसला. आणि सगळ्यांनी सांगितलं की महाराज, हा जो म्हातारा दिसतोय ना, याने म्हटलं शिकवलं. राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हटलं अरे तू कसं केलं हे? मला तुझा फार अभिमान वाटतोय. तू कसं केलं? त्याने राजेसाहेबांच्या हाताला धरलं आणि त्यांनी सांगितलं राजेसाहेब, मी काहीच मोठी गोष्ट केली नाही, फक्त एकच गोष्ट केली. ज्या फांदीवरती म्हटले हा बसत होता ना, ती फांदीच तोडली. आपल्या आयुष्यात जर आपल्याला मार्ग सापडत नसेल ना, तो मार्ग तोडून टाका. नवे मार्ग पाहण्यासाठी आपल्याला जग खुलंय. विठाला संतांचं मार्गदर्शन ज्या वेळेस मिळतं ना, संत योग्य मार्ग दाखवत असतात. कधीही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं. संतांनी सांगितलंय ना, नामचिंतन फक्त करा. इतकी ताकद आहे नामचिंतनामध्ये. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. किंवा नुसतं हरीचं चिंतन केलं तर माऊली म्हणतात की पुण्याची गणना कोण करी. कितीही पापांचा डोंगर जरी तुम्ही केला असला, तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. संतांचं सोप्या भाषेत सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये संतांचा हाच रोल. संत फक्त आपल्याला मार्ग दाखवायला येत असतात, पण आपण काय करतो त्यांना सामान्यपणे पाहतो. जर व्यक्ती समोर उभा आहे तर मला वाटतं माझ्यासारखेच डोळे आहेत, माझ्यासारखेच कान आहेत, माझ्यासारखेच हात आहेत, माझ्यासारखेच पाय आहेत. ही चूक आयुष्यात कधी करू नये. संत दिसत असतात माणसासारखे. संत नवती जगा मानवाचा
ह्या दोन्ही माईकला आवाज येत नाही. एक चांगला केला की दोन खराब करायचे का? संत हे वरच्या दृष्टीने पाहिलं तर ते माणसासारखे दिसतात, परंतु ते अंतरंगातून माणूस नसतात. तर सोप्या भाषेत अजून तुकोबरायांचा एक अभंग आहे, तो अगदी अंतकरणाला छेदून जाणार अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा देव येथेशी जाणावा. दया करणे पुत्रासी तेची दाता आहे दासी. तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताच्या मूर्ती. देवही वेगळा नसतो, तिथंच पाहायचा असतो. म्हणून सामान्यपणे काही लोक बोलताना आपण त्यांना इग्नोर करतो. लोक म्हणतात की देव माणसात पाहावा. अगदी बरोबर आहे, देव माणसातच असतो. कसा? तर संत माणसात दडलेला असतो आणि त्या संतामध्ये देव दडलेला असतो. विठाला अभंग प्रसंग याच्याबद्दल आपण थोडक्या वेळामध्ये बघितलं, परंतु आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळात केलेलं चरित्र आपल्याला पाहायचंय. इतर चिंतन आपण वेगळ्या कीर्तनात ऐकायचं असतं. तर आता त्या चिंतनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आता सगळ्यांना एक सूचना करतो की तुम्ही जे उन्हात बसलेत ते सावलीत या. कारण आम्ही सावलीत, तुम्ही उन्हात ही बरं वाटत नाही, म्हणून या इकडे. पुढे खूप जागा आहे आणि एकदम गार वाटतं, इथं येऊन बसा बघा. आणि दादांना एक रिक्वेस्ट आहे की जे तिकडं तुळशीच्या वट्यावर बसलेले ते काही जागरण गोंधळ नाही, असं चालणार नाही. सगळ्यांनी पुढे येऊन बसायचंय. अगदी 15,000 देऊन मंडप बांधलाय. सगळ्यांनी मंडपाच्या सावलीमध्ये बसायचंय. ज्यांना बसता येत नाही, वयस्कर आहेत, त्यांना बसू द्या. बारक्यांनी सगळ्यांनी पुढे या, कारण गोपाल कृष्णाचं चरित्र आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी, हा खेळ नव्हे एकल्याचा, सगळ्यांनी या कीर्तनात सामील व्हायचंय. ज्यावेळेस इथं सगळे टाळकरी म्हणणार आहेत, गायक महाराज म्हणणार आहेत, मृदंगाचार्य वाजवणार आहेत, त्यावेळेस तुम्ही सुद्धा हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी एकत्रितपणे नामचिंतन करू. विठोबार सगळे वडीलधारी आहेत इथे. या बसलेल्यांपैकी जरी मावशी, बसलेल्यांपैकी जरी कोणाला बसायला त्रास असेल तर माग 2 खुर्च्या अजून शिल्लक आहे, खुर्च्यावरती बसा. त्रास असेल त्यांनी, पण उगाच माग बसून बडबड करायची नको, कारण मग कीर्तनात व्यत्यय यायला मग. बरोबर आहे? विठ्ठला कीर्तनाची मर्यादा आहे की देवाचं गोकुळात केलेलं चरित्र या ठिकाणी वर्णन करायचंय. परत मी तुम्हाला भगवंताच्या जन्मकथेपर्यंत आणतो. भगवंताचा जन्म पूर्ण अवतारामध्ये कृष्ण आणि श्रीराम हे 2 पूर्ण अवतार आहेत. देवाने दोन्ही अवतार घेतले, दोन्ही अवतारामध्ये दुष्टांचा संहार केलेला आहे, परंतु पद्धती वेगवेगळ्या आहेत. पद्धती कशा आहेत तर एका ठिकाणी सांगितलंय की चरित्र ते आचरावे. अयोध्येत केलेलं चरित्र किंवा पूर्ण 14 वर्षाच्या वनवास काळामध्ये केलेलं चरित्र हे वंदनीय, आचरण करण्यायोग्य. हे चरित्र झाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं
की काय करावं हे मी सांगितलंय. देवाचा अवतार हा बोध देण्यासाठी असतो महाराज, शिकवण्यासाठी असतो. कसं वागावं हे सांगण्यासाठी राम अवताराकडे पाहावं. प्रभू श्री रामचंद्रांच्या पूर्ण आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जल समाधी निज धामा गमनापर्यंत पूर्ण चरित्र पाहिलं तर त्यातलं रेष ना रेष अंगीकारावी असं चरित्र आहे महाराज. पण भगवान गोपाल कृष्णाच्या आयुष्यात जर पाहिलं तर तुकोबराय म्हणतात की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ते चरित्र उच्चारायचंय. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, चरित्र फक्त उच्चारण कसं काय करायचं, आपण तसं नाही का वागायचं. झेपणारच नाही महाराज तुम्हाला. विठ्ठल झेपणार नाही का. अशा खतरनाक लीला केल्यात महाराज. 12 गाव अग्नी गोपालकृष्णाने गिळला. आपण हातावर थोडा विस्तू घेऊन बघा बरं कसं काय वाटतंय. त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. इथं आरती करायला आल्यावर एक जण दुसऱ्या ढकललं, ते असं असं झालं. त्या आरतीवरती बोलणं म्हणलं माझा हात विठाला. अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगतो की देवाचं चरित्र, गोपाल कृष्णाचं चरित्र हे फक्त उच्चारायचं, त्या चरणाच्या भानगडीत पडायचं नाही. या चरित्रातनं देवाच्या सामर्थ्याचा अंदाज घ्यायचा आहे. देव काय आहे आणि तो काय करू शकतो याचा अंदाज घ्यायचा आहे. कधी कधी बघा केशव महाराज, एखादा सिंह आहे, तो दररोज कोणाला तरी आक्रमण करतो आणि फाडतो, असं आहे का. एखाद्या व्यक्तीला सिंहाच्या बद्दल जर माहिती सांगायची असेल तर ती त्याच्या आजीने सांगितलेली असते, पणजीने गोष्टी सांगितलेल्या असतात, आजोबांनी सांगितलेलं असतं की वाघ असतो, सिंह असतो, की असा प्राणी मारतो, खातो. इथं बसलेल्या कुणी सिंह बघितलाय का प्रत्यक्षात? इथं बसलेल्या कुणी सिंह प्रत्यक्षात बघितलाय का? जर बघितला असेल तर हात वर करा. माझ्या माहितीप्रमाणे मी पण नाही बघितलेला, मी फक्त ऐकलेलं. पण काय माहिती, ऐकून एवढंच माहिती आहे, जर तो समोर दिसला तर इकडे चड्डी ओली होते. त्याचा अर्थ असा आहे की तो भीतीदायक आहे. भीती ही आहे की तो दिसलेल्या कुठल्याच प्राण्याला शिल्लक ठेवत नाही. तो इतका ताकदवान आहे की तो त्या समोरच्या व्यक्तीला संपवून टाकतो, त्याला खाऊन टाकतो, संपवतो. आपल्याला संपवलं नाही त्यांनी तरी सुद्धा आपल्या मनात ती भीती आहे. एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याचं वर्णन ऐकत आपण त्याच्याबद्दलचं प्रेम किंवा भीती हे आपल्या मनामध्ये आपण घर तयार करून घेत असतो. सिंहाला आपण पाहिलं नाही, परंतु सिंहाबद्दलची प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार झालेली आहे. का तयार झाली आहे? कारण त्याचं वर्णन कुणीतरी केलंय आणि इतकं खतरनाक केलंय की ते ऐकताना सुद्धा अंगावरती काटे येतात. देवाने सुद्धा असं चरित्र तयार केलं. ते चरित्र जो मन लावून ऐकेल ना, तो त्याच्या आयुष्यात वाईट मार्गावरती कधीच जाणार नाही. महाराज विठ्ठल. वाईट मार्गाला गेलेल्यांची काय अवस्था भगवान गोपाल कृष्ण करतात ते भगवत कथेतून आम्ही ऐकलं. जो असुर पुढे येईल, जो कंस वृत्तीचा पुढे येईल, जो जरासंध वृत्तीचा पुढे येईल, त्याची अवस्था काय होते हे आपण भागवत कथेतून ऐकलं. या कथेचं हेच फळ आहे. ऐकायचं, पंगत झाली, खाल्ली, गेलो घरी, झोपलो. छान होता मंडप, छान होते महाराज. आज महाराजांनी चांगला पोशाख घातला होता. हिवरवरचं बघणं झालं आपलं. परंतु गोपाल कृष्णाचं चरित्र ज्या वेळेस महाराजांनी सांगितलं तर ते आपल्याला ही प्रेरणा देऊन गेलं
की तुमच्या आयुष्यामध्ये जर चुकून चुकून जर तुम्ही जरा संदासारखं वागत असाल, चुकून अंतकरणातलं कुणाला दाखवता येत नसतं, परंतु अंतरीचे धावे स्वभावे बाहेर ती कुठंतरी येत असतं. कुणासोबत तरी वागणूक आपली खराब येते, कुणाला तरी त्रासदायक आपण कधीतरी आयुष्यात वागत असतो. जर असं जर आपल्या हातून घडत असेल तर आपण त्या वृत्तीचे आहेत असं समजावं. पण ज्यांनी मनापासून हे चरित्र ऐकलंय त्याच्या लक्षात येतं की असं चुकून जरी आपण केलं तरी तो परमात्मा आहे ना, त्याची शक्ती कर्तुम शक्ती आहे. तो आतलं ओळखतो, अंतरीची सगळंच घेतो, गोडी पण घेतो, सगळंच पाहतो, फक्त गोडी घेतो. आणि जर दुष्ट वृत्ती असेल अंतःकरणामध्ये तर त्याची तो वाट लावायला कमी करत नाही. त्या चरित्राकडे पाहून आपण आपल्या आयुष्याला परिवर्तित करू शकतो. एवढं जरी या कथेतून घेतलं तरी महाराजांनी केलेल्या 8 तासाचं सार्थक झालं. विठ्ठल ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस वाईट वृत्ती प्रबळ होते, ज्या ज्या वेळेस अधर्म मातलेला असतो, वाईट वृत्तीचे लोक साम्राज्यावरती येतात, त्यावेळेस देव म्हणतो की आता तुमच्याच्याने होत नाही, आता मला अवतार घ्यावा लागत आहे. मग तिथं अवतार, मग देव तिथं अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य वदुत तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं अधःपतन झालेलं नीट कोण करत असेल, त्याची परत संस्थापना जर कोण करत असेल तर देव करतात. देव अवतार घेतात आणि परत त्या धर्माला उभारी देत असतात. विठ्ठल असाच काहीसा प्रसंग कंसाचा होत असलेला त्रास हा जनतेला तर प्रजेला तर होतच होता महाराज. पण तो इतका दुष्ट होता की त्याने सत्ता आपल्याकडे मिळावी या उद्देशाला धरून स्वतःच्या जन्मदात्या बापाला उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलं. वाईट वृत्तीचे लोक असतात ते आपल्या जन्मदात्याला सुद्धा वाईट वक्त बोलायला कमी करत नाही. आजही त्या वृत्तीचे लोक आहेत. आपण कंसाला सहज नाव ठेवतो, परंतु ज्या ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याकडे बोट करणार आहे, ज्या ज्या वेळेस वाईट वृत्तीच्या लोकांना वाईट म्हणायला पुढे जाणार आहेत, त्या त्या वेळेस आपण स्वतः पण अंतःकरणामध्ये डोकवायचं असतं महाराज. कंसासारखा एखादा दुर्गुण आपल्यात तर नाही ना, ह्याची पण पारख करायची असते. कारण तुमच्यामध्ये काय आहे ते तुमच्यापेक्षा इतरांना कधीच कळत नसतं. विठ्ठल उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलेले कंसाचा अत्याचार वाढत चाललेला आहे आणि इतका वाढला की देवाने ठरवलं आता आपल्याला जन्माला यायचं आहे. पण जन्माला कसं यायचंय सगळं नियोजन केलं देवाने. देव लगेच एका मिनिटात नियोजन करतो. देवाने नियोजन केलं आणि वसुदेव देवकीचं लग्न घडवून आलं. वसुदेव आणि देवकीचा विवाहाचा प्रसंग आहे. कंसाची बहीण, अत्यंत लाडकी बहीण देवकी, विवाहाचा प्रसंग आहे. अत्यंत वैभव संपन्न लग्न. त्या लग्नात पाहून त्या कंसाचं वैभव चमकावं, हेवा करावा, लोकांनी कौतुक करावं. म्हटले भाऊ असावा तर कंसाचा. काय बहिणीची विदाई केली, म्हटले कसला आटास केलाय, कसलं भोजन आहे, कसले मोठमोठे मंडप आहेत, किती खर्च किती केलाय म्हटले मोठा. एखादा, आता लक्ष द्या बरं का, एखादा व्यक्ती लय खर्च करतो म्हणून तू लय चांगला असतो असं ही गोष्ट शिकायसारखी नाही. तू एखादा व्यक्ती लय लोकांना चांगलं दिसावं म्हणून लय खर्च करतो म्हणजे तो चांगलाच असतो असं
नाही, उदाहरण कंसाचं. कंसा इतका तर कोणी खर्च केला? रावणा इतका तर खर्च कोणी केला नाही. प्रजेला सोन्याची घरं बांधून दिली. सोन्याची घरं बांधून दिली म्हणून काय तो देव झाला का? नाही. परत या मूळ विषयामध्ये. कंसाने बहिणीची विदाई अगदी दिमाखात केली, मोठा गाजावाजा करत केली, परंतु त्याची अंतकरणातली वृत्तीच वाईट असल्यामुळे देव म्हणला, अरे तू मला काय दाखवतो हे सगळं, मी तुझा नाश करायला येतोच आहे. आणि वीज कडाडली, आकाशवाणी झाली. तुकोबराय छान वर्णन करतात. तुकोबराय वर्णन करतात पण गोटू महाराज वर्णन करत नाही. वीज कडाडली आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की म्हटले, ज्या बहिणीचं तू एवढं कौतुकाने विदाई करतोय ना, त्याच बहिणीच्या, तुझ्या बहिणीच्या पोटी तुझा काळ जन्माला येणार आहे. हे ऐकल्यावरती मात्र त्याला राग आला. राग आला, भीती वाटली, त्याचं अंग थरथर कापू लागलं. त्याचे चांगले विचार, थोडेफार असलेले चांगले विचार क्षणार्धात नष्ट झाले. आणि बघा काय होत असतं, राग आल्यानंतर काय होतं, क्रोधाने काय होतं, तर क्रोधाने माणूस स्वतःला जाळत असतो. दोन चार असलेले चांगले विचार सुद्धा त्याचे नष्ट झाले, जळून खाक झाले. आणि त्याचा मूळ वाईट वृत्तीचा कंस बाहेर आला. आणि त्याने जितक्या आटासाने बहिणीची विदाई केली, ज्या बहिणीसाठी एवढा खर्च केला, तितकं वैभव ओतलं, तोच कंस म्हटला त्या बहिणीला ठेवत, तिला मारायसाठी खड्ग हातामध्ये घेतलं. महाराज म्हणा काहीतरी, घेऊन या खड्ग, घेऊन या खड्ग माराया धावला. कंस हा खड्ग घेऊन मारायला धावला. कुणाला? सख्या बहिणीला. बहिणीवरती धावला. पण वसुदेव त्या ठिकाणी होते. वसुदेवांनी कंसाचा हात धरला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला इतक्या आवेशात तो मारायला धावला. तेवढ्याच वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं, कंसा तू चुकतोय. अरे काय आकाशवाणी झाली, परत एकदा आठव. देवकीने काय केलंय म्हटले, तिच्या पोटी येणारी संतान तुझा शत्रू आहे ना, तिला कशाला? नाही म्हटले, तिला जर संपवलं तर तिच्या पोटी संतान येणार नाही. मग माझ्यावरचं संकट येण्या अगोदरच संपून जाईल. वसुदेवाने समजूत काढली आणि सांगितलं की म्हटले, अरे तू चांगला आहे, असा का बिघडतो? एवढ्यासाठी समजून घेत जा, अशा गोष्टी करू नको. कोणतरी बोलतंय मध्ये, बोलू नका. त्याने सांगितलं की जी जी बाळ जन्माला येतील ती सगळी बाळ म्हटले मी तुला आणून देतो, आणि तू त्यांच्याशी काय करायचंय ते तुझ्या तू ठरव. वसुदेवाने दिलेलं आश्वासन ऐकलं आणि कंसामध्ये परत त्याचा चांगला गुण जागा झाला. चांगला गुण येतो जातो, फक्त आल्यानंतर त्याला ठेवता आलं पाहिजेत महाराज. आणि खाली बसायचं इकडे किंवा इकडे उभा राहा. विठाला विठाला विठाला
वसुदेवाने बोलल्याप्रमाणे मूल जन्माला आलं. कंसाला दिलं. कंसाने ते मूल घेतलं. त्या मुलाकडे प्रेमाने पाहिलं. परत त्याची चांगली वृत्ती जन्माला आली. पुढे आली. अरे म्हटले 8वा इथं पहिलाय. ह्यानी काय केलंय माझं? किती गोंडस दिसतंय म्हटले. किती गोंडस दिसतंय म्हटले. पण बोलतय नाही. मारलं नाही. म्हटले वसुदेवा ही घेऊन जा. माझा तुझ्यावर बी राग नाही आणि ह्या बाळावर पण राग नाही. चांगली वृत्ती परत जन्माला आली होती. चांगली वृत्ती कधी जन्माला येते माहितीये का केशव महाराज? तुम्हाला तर माहितीच आहे, पण तरी पण मी सांगतो. जर थोडं फार पुण्य जर शिल्लक असेल ना तरी पण ती चांगली वृत्ती येते बर का. आपल्याला वाटतं एखाद्याला मदत करावी. आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडून कोणाला तरी वाईट बोललं गेलंय, त्याची खंत मनात वाटते. चांगल्या वृत्तीचं लक्षण आहे. थोडं फार जरी पुण्य आतमध्ये असेल ना तरी ही वृत्ती जन्माला येत असते. आणि तीच त्याची परत जन्माला आली. आणि त्यांनी सांगितलं ह्या बाळाने माझं काही केलेलं नाही. ह्या बाळाला वसुदेवा तू घेऊन जा. 8वा जो आहे तोच म्हणले माझा शत्रू आहे, त्याच्यामुळे ह्याचा काही विषय नाही. आणि गेलं ना ते. इतका आनंदी झाला वसुदेव की ते बाळाला घेतलं. देवकीकडे गेले. देवकीला सांगितल्यावर तर तिला तर आनंदाला सीमाच राहिली नाही. इतकी आनंदी झाली. म्हटली माझा भाऊ किती चांगला आहे. म्हटली माझ्या मुलाला बाळाला परत माघारी दिले. आणि ते आनंद साजरा करतायत तेवढ्यात वरती देवांची सभा झाली. म्हणले हा दुष्ट संपायची आम्ही वाट बघतोय. हा दुष्ट कंस मरायची आम्ही वाट बघतोय. देव चरित्रामध्ये असं का लीला फिरवताय? आम्ही लवकर संपावं ही वाट बघतोय. आणि अजून एक पार्ट वाढवलाय म्हटले यांनी. नारदांना पिन मारली. नारद आले. कंसाला भेटले. जरा फास्ट जाऊ आता. कंसाला भेटले आणि कंसाला सांगितलं अरे वेळा झालाय. तुला काय माहिती म्हटले पहिलं का 8वं? कमळाचं एक फुल घेतलं. 8 पाकळ्या होत्या त्या फुलाला. आणि सांगितलं सांग पहिली कोणची आणि 8वी कोणची आहे. कंसाच्या लक्षात आलं. कंस म्हणला तुम्ही मला भ्रमित करताय. त्याचा ह्याचा संबंध जोडून तुम्ही मला भ्रमित करताय. असं बोलत होता कंस. कारण त्याचं पुण्य थोडं शिल्लक. पुण्य सारावं भेटे देवरुजी. पुण्य सारावं भेटे देवरुजी. वदी बाळांचे नको वदी बाळांचे नको. पुण्य सारावं भेटे देवरुजी. पुण्य सारावं वर्षी म्हटले ह्याला लवकर संपवायचंय. ह्याचं पुण्य मध्ये मध्ये येतंय ना वरती. ते पुण्य संपलं पाहिजे. ह्याचा पापाचा गडा भरला पाहिजे. म्हणून नारदांनी पिन मारली. म्हटले सांग पहिली पाकळी कोणची आणि शेवटची कोणची. लक्षात आलं की म्हटले बरोबर आहे नारद तुम्ही भेटला असेच भेटत जावा. त्याच्या पुढच्या गतीला मार्ग मोकळा केला ना. नारदाचं ऐकलं आणि त्याने धावतच गेला. देवकीच्या हातून ते मूल हिसकुटून घेतलं. महाराज क्रोधाने लाल झालेला आहे. आणि त्याने ते मूल पायाला पकडलं. घर 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 भिंगवलं फिरवलं आणि समोरच्या असलेल्या मोठ्या शिळेवरती ते आपटलं. महाराज रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. महाराज मूल गतप्राण झालं. ते मूल होतं का? कृष्णाची लीला होती. महाराज
ती कृती कंसाच्या हातून करून घ्यायचं होतं, कारण त्याचा पापाचा घडा भरायचा होता. त्याचा घडा भरण्यासाठी अजून एक खडा पापाचा त्या घड्यात पडला. घडा भरत चालला होता. अशी एकामागे एक साही मारित दुराचारी 6 मुलं कंसाने देवकीच्या पोटी जन्माला आलेली मारली. ह्या मधल्या प्रसंगामध्ये पहिलं मूल गेल्यानंतर त्यांनी बंदीखान्यात टाकलं महाराज. आणि अशा कालकोठडीत टाकलं की तिथं सूर्यप्रकाश सुद्धा जात नव्हता. अशा कालकोठडीत 6 मुलं कंसाने मारली. 7वा जो गर्भ राहिला तो गर्भ मध्येच कंसाच्या भीतीने जिरला असं कंसाला वाटलं. परंतु तो देवाने लीलेचा भाग आहे. देवाने तो रोहिणीच्या गर्भात प्रत्यारोपण केला. आता नवीन तंत्रज्ञान निघाले, मी त्याच्यावर भाष्य करत नाही. असं गर्भारोपण करता येईल. पण तो संदर्भ कुठून घेतला लक्षात घ्या. 6 बाळ जन्माला आली. 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भात प्रत्यारोपण केला. कंसाला वाटलं की भीतीने तो जिरला. आणि 8व्या वेळेस ज्या वेळेस गर्भ राहिला, ज्यावेळेस गोपाळ कृष्ण हे देवकीच्या पोटात वाढू लागले, त्यावेळेस देवकीचे तेज दिसायला लागलं. अंधाऱ्या कोठडी सुद्धा प्रकाश दिसायला लागला. ज्यावेळेस एक सज्जन सद्गुणी मूल ज्यावेळेस जन्माला येत असत, त्यावेळेस ते कसं असेल ते त्याच्या आईकडे बघूनच आधीच कळतं. काही म्हण अशी आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मी म्हणतो की बाळाचे पाय आईच्या चेहऱ्यावर दिसतात. विठ्ठल जर आईची वर्तणूक त्या काळामध्ये सात्विक प्रकारची असेल तर मूल सात्विकच जन्माला येणार. डोहाळे लागायचा हा जो विषय असतो, मला जास्त काही त्यात माहित नाही, परंतु मी ऐकलेलं सांगतो, मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. ज्यांना चांगले डोहाळे लागतात, जिजाबाई साहेबांना डोहाळे लागले. जिजाबाई साहेबांना डोहाळे काय लागलं तर घोड्यावरती बसू वाटायचं, हातात तलवार घेऊ वाटायची, लढाई करू वाटायची, आणि त्यात तसं वागायच्या. त्यांना वाटायचं की परकीयांचं नाश व्हावा, त्यांची सत्ता जावी, आपलं राज्य यावं, स्वराज्य निर्माण व्हावं, हे त्यांचा डोहाळं लागलं. ज्यावेळेस डोहाळ्यात ह्या गोष्टी घडतात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला येत असतो. एका मावशीला डोहाळं लागलं. पहिले सारवलेली भितड असायची, ती भितडाचे पोपडे काढून खात होती. एकतर मी अशी बघितली चाटतच होती भितड. एक जण म्हटली मला कोळसं खाऊ वाटतं. मोठ्यांच्या मुखातून ऐकलेले. काहींनी माती खाल्ली, मग त्यांची लेकरं पुन्हा काय खाणार आहेत, वेगळं काय खाणार आहेत. तर असू द्या, विषयावर नको, परंतु सहज आठवलं म्हणून चिटकवलं. विठ्ठल विठ्ठल. वृत्ती जर सात्विक ठेवली तर डोहाळे सात्विक लागतात. पर्यायाने संतती सुद्धा सात्विकच जन्माला येत असते. एवढं याच्यातून घ्या. पुढे चालू. देवकीची वृत्ती सात्विक. तिच्या पोटामध्ये भगवान गोपाल कृष्ण वाढतायत. आणि एक दिवशी प्रसंग असा झाला, देवकीला आता देवाचा अवतार होणार होता. देवाचा अवतार होणार होता. देवाने लीला केली की सगळे बंदीखान्यातले, कारागृहातले जे सैनिक होते त्या सगळ्या सैनिकांना मूर्छा येऊन ते पडले. मूर्छा आल्यानंतर वसुदेवाच्या आईची बंधने गळती. देवाचा अवतार झाला. देव जन्माला आले. सगळीकडे लख प्रकाश पडला आणि देव बोलू लागले. देव काय म्हटले वसुदेवाला? एक मूल जन्माला आल्या आल्याच वडिलांना बोलू लागतं. किती म्हणते मला इथे नका, कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मगने
वडिलांना म्हणतात की नंदाच्या घराला घेऊन जाऊ मला इथं ठेवू नका. तिकडे जाण्याचा प्रसंग का, तर तिथून पण लीला करायच्यात. मुख्य लीला तर तिथंच आहे. म्हणून तिथून मग वसुदेवाने देवाला टोपलीमध्ये घेतलं. पायीची बंधने गळती, वसुदेवाच्या पायातल्या बेड्या गळून पडल्या. ज्यावेळेस देव प्राप्त होतात त्यावेळेस तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या बेड्या गळून पडत असतात. हे पण याच्यातून आपण शिकावं. देवाला उचललेला कमळापती, बाईची बंधने गळती, टोपलीमध्ये घेतलं आणि यमुना नदी पार करून गोकुळात जायचंय. यमुनेला पूर आलेला मला, कारण कृष्ण जन्म हा भर पावसात झाला. पावसाचे दिवस होते. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती आणि अशा दुथड्या भरून वाहत असलेल्या नदीमधून पलीकडे देवाला घेऊन जायचं होतं. वसुदेवाने कसलीही चिंता केली नाही. ज्यावेळेस खरा भक्त असतो आणि त्याच्या लक्षात असतं की आपल्याकडे देव आहे, तर तो कधीच कसली चिंता करत. वसुदेवाने चिंता केली नाही महाराज, आणि त्या नदीमध्ये पाय टाकला. चालायला लागले. कमरेपर्यंत पाणी लागलं, छातीपर्यंत लागलं, अगदी तोंडापर्यंत पाणी लागलं. आणि मग देवाच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांना त्रास होतोय. बघा, देवाचे वडील जरी असतील तरी तोंडात पाणी जास्तोवर देव परीक्षाच बघत असतो. विठ्ठला परीक्षा बघितली, लीलेचाच भाग आहे. आणि मग देवाने मात्र काय केलं, तर आपल्या डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढला, टोपलीच्या बाहेर काढला आणि तो यमुना नदीमध्ये ज्यावेळेस बुडवला त्यावेळेस यमुना नदीला भगवंताचं दर्शन झालं. यमुना नदीने पूर याच्यासाठीच वाढवला होता, याच्यासाठी नव्हता वाढवला. तर यमुना नदीने पूर याच्यासाठीच वाढवला होता की देव आपल्या मधून प्रवास करत आहेत, पण मला त्याचं दर्शन कसं होणार. म्हणून यमुना नदीने आपली पातळी वाढवली होती. देवाच्या लक्षात आल्यावरती देवाने आपलं चरण स्पर्श यमुना नदीच्या जलामध्ये केल्यानंतर यमुना नदीने स्वतःला ओसरवलं आणि असा रस्ता करून दिला, वाट करून दिली. त्या वाटेने वसुदेव पुढे गेले. पुढे जात असताना मधीच एक तुकोबरांचं छानसं प्रमाण आहे. पूर चढला अचाट, तेने लाविला अंगुष्ट. तिथं भगवंताने अंगुष्ट लावल्या बरोबर, अंगठा लावल्या बरोबर नदीने वाट करून दिली. अगदी मध्यरात्रीचा प्रसंग आहे आणि यमुना नदी पार करून गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर तिथं काय घडलं होतं, तर यशोदा मातेला मुलगी झाली. यशोदा मातेला मुलगी झाली होती आणि लीलेचाच भाग असल्यामुळे कोणालाच कळलं नाही. प्रत्यक्ष यशोदेला सुद्धा कळलं नाही की तिच्या शेजारी तिचं बाळ आहे. गेले, देव सांगतायत त्या प्रकारे, जसं सुचवतायत त्या प्रकारे. अगदी तुम्ही 7 दिवस चांगलं वाजवलंय, आता शेवट चांगलं वाजवा. माया उपजली तेथे ठेवी आणि मग तर ती जन्माला आलेली मुलगी माया होती. ती उचलली, गोपाल कृष्णांना तिथं ठेवलं आणि ज्यावेळेस ते घेऊन आल्यानंतर 2 ठिकाणचे 2 प्रसंग आहेत, चिटकून आहेत. ज्यावेळेस मायेला घेऊन आले, मायेने ओरडायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली आणि पहारेकरी जागे झाले. महाराज कारागृहातलं सांगतो, पहारेकरी जागे झाले आणि जागे झाल्यावरती कंसाला निरोप गेला की बाळ जन्माला आलेलं आहे. धावत पळतच आला, कारण तो याच क्षणाची वाट बघत होता. आणि त्याने ते बाळ उचललं, ती कन्या उचलली आणि रागाने द्वेषाने तो आकाशात फिरवू लागला. परंतु ती सामान्य कन्या नव्हती, तर ती आधी माया होती. माया हातातून निसटली आणि वीज चमकली. प्रत्यक्ष मायेने तिथं स्वरूप धारण केलं आणि क्रोधायमान झालेल्या मायेने त्याला सांगितलं, तुझं लागिवधी उपजला मजा आधी. अरे तुला मारणारा कधी जन्माला आलाय म्हटले, तू मला काय मारतोय? मी जगाला मारणारी मी आहे, तू काय मला मारतो? कंस घाबरला, चुकलंच. आणि त्याने ठरवलं
म्हटले त्याला शोधायचं. मग त्याने ती पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली, दरबार भरवला, अमुक केलं. इकडे काय घडलं तिथे जरा येऊ आता, कारण आपल्याला ते चरित्र फार महत्वाचं आहे. देव रडायला लागले, यशोदेला जाग आली आणि सगळीकडे वार्ता पसरली. सगळ्या गवळणींपर्यंत निरोप पोहोचला. एक गवळण दुसऱ्याला, गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला आनंदाने सांगू लागली. म्हटले अगं तू ऐकलंस का, यशोदेला पुत्र झालाय. म्हटले इतकं छान दिसतोय बाळ की मला सतत बघू वाटतंय म्हटले त्याला. आणि दुसरीला तिसरीला असं सगळ्या गोकुळात ही वार्ता पसरली आणि सगळं गोकुळ हे नंदाच्या घरी बाळाला पाहायचं. इतकं बाळाचं कौतुक, गोपाल कृष्णाचं कौतुक. त्या ठिकाणी काहीच दिवसामध्ये नामकरण विधी झाला. पटापटा विधी होता. ज्यावेळेस समजलं की गंड पुढे चालले, नामकरण विधी झाला. कृष्णाने रांगायला सुरुवात केली. कसं रांगायचं हे सुद्धा कृष्णाने चरित्रातून दाखवून दिलं. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. जे बाळ तळवे टेकत आणि डाव्या गुडघ्याने रांगत ते गोपाल कृष्णासारखं आहे असं समजावं आपण. त्या विचाराचं आहे असं समजा, किंवा गोपाल कृष्णच आहेत. आता खरं तर लहान मुलामध्ये देव असतो म्हणतात, परत नंतर त्याचं वागणं बदललं तो निघून जातो. देवाने रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. ही खूप छान गवळण आहे, पण आता काय वेळ आपला पुढे चाललाय म्हणून मी यांना थांबवतोय हात करून. गवळण जसवंती पै सांगे, एकामेकीला सांगायला सुरुवात केली. देवाने लीला सुरू केल्या. लीला सुरू झाल्या त्याच्या अगोदर इकडं काय झालं तर एकावर एक संकट कंसाच्या माध्यमातून येतच होती. देवाच्या आयुष्यात जर संकट चुकली नाही तर तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. तुमच्या आमच्या आयुष्यात काय संकट चुकणार. देवाची लीला ही मोठी गोष्ट आपल्याला शिकवून जात असते. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्याकडे जर तुम्ही पाहिलं तरी श्रीरामचंद्रांच्या आयुष्यात सुद्धा संकटच होती. राम राज्य ज्याने निर्माण केलं त्याच्या आयुष्यात जर संकटांचे डोंगर असतात तर तुम्ही आणि मी खूप सामान्य लोक आहेत. तर अशा संकटांना सामान्य जीवाने धैर्याने उभा राहावं म्हणून हे चरित्र उच्चारायचं असतं. विठाला जन्माला येण्या अगोदर पासून आई बापाला त्रास, जन्माला आल्यानंतर स्वतःला त्रास, जिथं राहिला तिथल्या लोकांना त्रास. पुतना राक्षसी आली, पुतनेचा वध झाला. महाबळ भट आले. महाबळ भटांनी काय केलं तर महाबळ भटांनी यशोदेला सांगितलं की म्हटले यशोदे तुझं पोरग मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे. कुळाचा नाश करणार आहे. कुठल्याही आईला आपल्या मुलाबद्दल वाईट ऐकायचं नसतं. जरी ती तसं असेल तरी नाही ऐकू वाटत तिला. आणि जर एखादीला ऐकू वाटत असेल तर ती आईच नाही म्हणायची. मूळ कसंही असतं फक्त एकच व्यक्ती जगात असते
की त्या मुलाची बाजू घेते, ती म्हणजे तिची आई असते. तसंच यशोदेने पण लगेच वाईट वाटलं तिला आणि म्हटले तुम्ही चुकीचं सांगताय, मला असं चुकीचं सांगू नका म्हटलं तुम्ही, मला माझ्याबद्दल मुलाबद्दल वाईट एकही अक्षर ऐकायचं नाही, सगळं जग कौतुक करताय म्हटले, तुम्ही काय असं सांगता. तिला दुःख झालं, परंतु खरं सांगतो की कुळाचा नाश करणारेच होते भगवंताने. शेवटी अवतार कार्य संपवताना सगळं कुळ बुडवलं, ते आपण भागवत कथेतून ऐकलंच आहे. महाबळ भटांची फजिती केली, फजितीचा प्रसंग आपण ऐकलाय, तरी पण थोडक्यात सांगतो जरा थोडस बरं वाटतं म्हणून. महाबळ भट आले, बसायला पाठ दिलेला आहे आणि पाटावरती बसलेले पंचांगण काढलेले आणि यशोदा पुढे बसलेले आणि यशोदेला सांगायला सुरुवात केली की म्हटले अगं यशोदे, मूळ नक्षत्रावरती जन्माला आलंय म्हटले हे. यशोदा म्हटले थोडं चांगलं बोला, घर ऋषी आले म्हटले, त्यांनी इतकं चांगलं वर्णन केलंय, साक्षात प्रत्यक्ष महाविष्णूने अवतार घेतलाय म्हटले तुमच्या घरात, इतकं सगळं चांगलं बोलताय, तुम्ही का म्हटले असं बोलताय. तुला ऐकायचं असेल तर ऐक, पण मी सांगतो म्हटलं. पुढे बोलू लागले, त्यांनी सांगितलं की म्हटले की कुळाचा नाश करील. म्हणली मग मी आता काय करू. तिला वाटलं काहीतरी शांती बिंती काहीतरी असा उपाय सांगते. ते म्हणले नाही, मोठा खड्डा खान आणि मूल गाडून टाक म्हटलं. देव म्हटला बरं झालं, नाहीतर ती तुमच्या बहिकेवत आली असती, शांती आणि त्या करत बसली असती. मुख्य गोष्ट सांगितली तुम्ही. यशोदाने चिडली. तेवढ्यामध्ये देवाने आज्ञा दिली, निर्जीव वस्तूंना आज्ञा दिली, फजिती भटाची फजिती करायची ठरवली. भटाची फजिती करायची ठरवली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. तुकोबराय खूप छान वर्णन करतात. त्या भटाची इतकी फजिती केली की पाठ यायला लागले, तोंडावर लाग, इकडे लाग, धपाधप धपाधप. भटाने ठरवलं इथं आपलं आता काही खरं नाही. तो पाळण्याच्या पवित्र्यात होता, पळायला सुरुवात केली. त्याचं असं नव्हतं धोतर, त्याचं जरा वेगळं धोतर होतं. धोतर अडकलं बाजांमध्ये आणि बघता काय, भट पुढं धोतर मागलं. अशी अवस्था केली, जाणवत उठलं, हातात असलेलं पंचांग फाटून गेलं आणि धोतर गळाले टिंब टिंब. तसाच बिगर धोतराचाच पळायला लागला महाराज. विटंबीला बट दिला पाठीवरी पाठ आणि पुढं झालं की धोतर गळाले टिंब टिंब. अवस्था केली कसा तरी जीव वाचून. आता तुम्ही म्हणाल ह्याला देव मारू शकत होते, जसं पुतण्याला मारलं, पण नाही म्हटले ह्याला नाही मारायचा, कारण कोणीतरी निरोप वाचवायला भेटून पाहिजे. गेला कंसाला वर्णन, यथार्थ वर्णन केलं. म्हटले कंसा नादीच लागू नको, पोरग नाही ती, त्याच्या नादी लागू नको म्हटले. तू जर शाना असशील तर त्याच्या नादी लागू नको. नको उभा राहू. उभा राहिलं म्हणलं डिपॉझिट जप्त झालं. आता काय बघता. कंस तरीही सावध झाला नाही. कंसाने आणखीन उपाय केले. एक 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 सगळे राक्षस पाठवले. मी तर कंसाचे आभार मानतो की कंसाने जगातली राक्षस संपवायचं मोठं कार्य केलं. कंसाने एक 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 गोष्ट तिथं एकेकाला आज्ञा दिली आणि पाठवलं. आगासूर मारला, बकासूर मारला, मोठ्या लीला देवानी केल्या. लीला करत असताना दुसऱ्या बाजूला इतक्या कठीण लीला सुद्धा केल्या देवानी. गवळणींना त्रास दिला. गवळणींना देव फार आवडायचा आणि जी खरी गवळण आहे तिला देव आवडत असतो. जर एखादीला आवडत नसेल तर ती गवळण नाही, तिला आवडायचा. त्रास झाला तरी तिला वाटायचं की मला याचा चेहरा बघा. गोपाल कृष्णाला उचलून घ्यायला मिळावं, त्याची पप्पी घ्यायला मिळावी. सगळ्या विसरल्या कामधंदा विसरून गेला. अहो जाऊ द्या, गवळणींच जाऊ द्या. तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्र एकेठाई नाही.
गाय आणि वाघ कधी एकत्र राहील का महाराज? देवाचं दर्शन झाल्यावर झाले ना महाराज अवस्था तशी गोकुळामध्ये. तशी अवस्था झाली की गाय विसरून गेली की आपण गाय आहोत, आपल्याला चारा खायचा आहे. महाराज चारा तोंडात घेतलाय गाईने आणि गाईला मधुर अशी मुरली ऐकायला मिळाली. ती चारा चावायचं विसरली, तसाच चारा तोंडात आहे आणि जिकडून आवाज येतोय तिकडं. तुला चारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. भानुदास महाराज वर्णन करतात या ठिकाणी. पक्षी कुळे निवांत राहिली, भानुदासा फावली, प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती. वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. वेणूची लीला केली, सगळ्या गोकुळाला मोहित केलं. वेगवेगळ्या लीला करत असताना आता लीलांना मी काट मारत मारत पुढे चाललोय, कारण घड्याळ फारच पुढे गेलंय. तर ठीक आहे, लीला केल्या, सगळ्यांची मन मोहिली आणि देवाने गोपाळांना एकत्रित. इतक्या लीला केल्या की एक लीला अशी केली खतरनाक की गवळणी गारणच घेऊन आल्या. गवळण सांगती गाराने, रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध तूप लोणी, अवघी उडली विरजणी. हा बाई कोणासी आवरेना, यशोदे बाळ तुझा ताना, कुटवर सोसूय भिंगाना. इतका नाही म्हटले पण लईच त्रास देतो म्हटले. तक्रारी सांगायला सुरुवात केली. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली, सगळ्यांनी आपले आपले सांगतोच ना बाई. एकीने तक्रार केली, म्हटली यशोदे तुझं पोरग इतकं त्रास देत आहे मला, इतकं त्रास देत आहे म्हटले की काय केलं म्हटले माझ्या पोराने. तुझ्या पोराने असं त्रास दिला म्हटले मला की माझ्या अंगणामध्ये माझं म्हातारं झोपलं. महाराजांनी फार गोड चिंतन मांडलं. टाकाचा डेराच म्हटले त्याच्यावरती फोडला. टाकाचा डेराच म्हातारं गचागलं ना म्हणले माझं. दुसरी आली, तुझं काय ग म्हटले. सगळ्या आता मेळात करून आलं, मोर्चा झाला होता. दुसरीने सांगितलं की म्हटले माझी आणि माझ्या पतीची दाढीची आणि वेणीची गाठ मारली. दाढीची वेणीची गाठ मारली आणि अशी गाठ मारली की ती कोणाला सुटत नव्हती. देवानी मारलेली गाठ सुटत नसती महाराज, सुटलीच नाही ती गाठ. आणि म्हणले मग अशी अवस्था झाली की सगळ्या गावाला हसायला एक संधी मिळाली. बारकी बारकी पोरं सुद्धा ताटल्या वाजवून म्हटले, ओरडून ओरडून म्हटले आमच्या घराचा सगळा सत्यानाश झाला, तमाशा झाला म्हटले आमच्या परिवाराचा. इतक्या पोरांनी त्रास दिलाय म्हटले तुझ्या. आणि नुसतं तेवढं नाही केलं म्हटले, झोपलोय आम्ही, तिथं आला गाठ मारून गेला, आम्हाला माहित नाही आणि आम्हाला जाग यावी म्हणून मध्ये मुंगू सोडलं म्हणले आमच्या दोघांच्या मध्ये. आणि मुंगू सोडलं म्हटल्यावरती ती गुळगुळ करायला लागलं. मध्ये दोघांच्या गुळगुळ करायला लागल्यावरती माझी इतकी भीतीने तारंबळ उडाली म्हटली की मी माझ्या नवऱ्याला म्हणायला लागली, अहो मुसुंग आलंय, मुसुंग आलंय. ती म्हणले मुसुंग नाही, सुमुंग आहे, सुमुंग. तेवढ्याच म्हातारं जाग झालं म्हटले. आणि म्हातारं म्हणलं गुम्मूस असल. आमची बोलती वळली म्हटले, बोबडी वळली आमची. इतक्या खतरनाक लीला हे करतोय म्हटलं पोरगा तुझा, आणि आम्ही ह्याला वैतागलो. मग यशोदेने सांगितलं, कृष्णा इतका गोड आहे तू, सगळ्यांना आवडतो, मग तू सगळ्यांशी प्रेमाने चांगला करत नाही रे, असा त्रास का देतोय. ते म्हटले मी नव्हतोच ती, तो मी नव्हेच, मी नव्हतोच. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी सिद्ध करावं की तो मी नव्हतोच. पण सगळ्यांना यशोदेला तर आधी समजलं की म्हटले हा तोच आहे, हा लीला करतोय. आणि यशोदेने ठरवलं, म्हटले मी लय त्रासले म्हटलं तुझ्या त्रासाला. रोज उठलं की म्हटले कोणाच तरी तक्रार, रोज उठलं की कोणाची तक्रार, लईच म्हणले खोड्या करतोय. तू असं कर, तू शाळेला जा. आता त्यावेळेसची शाळा अशी होती महाराज, त्यावेळेसची शाळा कशी होती माहितीये का बाळांना. त्यावेळेसची शाळा अशी होती की त्या शाळेत जर तुमचं ऍडमिशन घेतलं असतं तर तुम्ही फार आनंदाने गेला.
कारण ती शाळा अशी होती की गायी घ्यायच्या आणि असं चारायला घेऊन जायचं माळरानावर. कृष्णाला सांगितलं तुझे सवंगडी घे आणि चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. गोपालकृष्ण सांगितलं चांगलंय, म्हटलंय मी शाळेत जातो. आता वृंदावनातून गोकुळातून देव गायी चारायला जाऊ लागले आणि गायी चारायला जात असताना त्याने काय करायचं की वळती आणायला सांगायची. ज्याला वळती आणायला सांगल त्याने त्याचं भाग्य समजावं की देवाने आपल्याला सांगितलं तू प्रेमाने जायचा वळती करून यायचा. पण रोज रोजच भाग्य यायला लागलं. आता एक जणाची चप्पल गेली महाराज समजा, त्याला दुसरा भेटला. म्हटले काय झालं, काय एवढा नाराज आहे? म्हटलं माझी चप्पल चोरीला गेली. म्हणजे देवाच्या दारात गेली ना, सत्यात गेली ना, जाऊ दे तुझं पाप गेलं, तुझी दलिंद्री गेली. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवस आता म्हणले आज का नाराज आहे? अहो म्हणले 5वा दिवस आहे, रोज नवी आणतोय. म्हटले रोज जाते. महाराज म्हणले तुम्ही दलिंद्री गेली म्हणला, पण चपला जाऊन जाऊन दलिंद्री गेली आली म्हणला. रोज जायची चप्पल आणतोय म्हणलं, रोज जाते. तसं झालं थोडस इथं की म्हटले देवा रोज मलाच पळवतोय. म्हटलं ज्याचं पुण्य कमी पडतं त्याला त्या मेळात बसवायचं असतं. देव त्याच्याकडून पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याकडून अधिक अधिक भक्ती करून घेत असतो महाराज. आणि तशी त्या गोपाळाकडून तो अधिक अधिक भक्ती करून घेत होता. गोपाळांची भक्ती आणि प्रेम हे देवाला आवडत होतं. देवाची संगत गोपाळांना आवडत होती. देव गोपाळांना कधी कधी त्रासही देत होता, पण गोपाळ त्यांना सोडून कधी गेले नाहीत. महाराज असे सुंदर प्रसंग आहेत महाराजांकडूनही खूप सारे प्रसंग मी ऐकले. त्याच्यामधला खडकी सोडलेल्या मोठा हा जो प्रसंग अत्यंत मनाला भावणारा प्रसंग. ज्या वेळेस गोपालकृष्ण सगळे खेळ खेळून दमले, खेळ खेळायला लागले, खेळ खेळून दमले, त्यावेळेस गोपालकृष्णाने सांगितलं आता तुम्हाला सगळ्यांना मध्यान्ह झाली ना, भूक लागली ना, तर आता तुम्हाला खेळायची आता मजा येणार नाही. हंदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता खेळ जरी भारी आहे तरी ज्यावेळेस पोटात भूक असते त्यावेळेस खेळ सुद्धा थांबतो. आणि मग भूक लागली. गोपालकृष्णाने ओळखलं आणि सांगितलं की शिदोऱ्या आणा, चला आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन या. शिदोरी आणायला सांगितली. सगळ्यांनी ज्याची जशी जशी शिदोरी आहे ते म्हणले तशी नाही चालणार. म्हणले माझ्यासारखी शिदोरी आणा. अरे म्हणले देवा तू नंदाचा मुलगा यशोदेचा मुलगा आहे. म्हटले तुझ्यासारखी शिदोरी आमची कशी असेल, तुझ्यासारखी शिदोरी आमची नाही. म्हणून एक एक जण तिथून त्या पंक्तीतून उठून बाजूला जाऊन बसू लागला. म्हणले देवा तुझ्या तू जेव, कारण आम्ही तुझ्या शिदोरी सारखी शिदोरी आणू शकत नाही. देवाने सांगितलं अरे तसं नाही, या परत सगळे एकत्र. सगळे एकत्र आणले, सगळ्यांची शिदोरी एकत्र केली, शिदोरी एकत्र केली. आणि एक जणाकडे शिदोरी नव्हती. ते म्हणले तुझी शिदोरी असल्याशिवाय ह्याचा आम्ही होऊ देणार नाही. ते म्हणला देवा माझ्याकडे काही नाही, पण म्हणला घरी आईने ताक केलं, मी जाऊ का, घेऊन येऊ का. गेला, धावत पळत गेला, घरी गेला. मोठ्या मडक्यामध्ये तळाशी थोडस ताक राहिलं होतं. एकदम मागच्या आठवड्यातलं ताक होतं. मागच्या आठवड्यात सुद्धा इथे जार मध्ये ताक ठेवलं. लय ते आंबट झालं होतं असं आठवलं मला, कारण ती सुद्धा तितकंच आंबट झालेलं असणार. गोपाळाने ते ताक घेतलं महाराज. आता म्हणले कसं नेऊ, काय प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्या त्यावेळेस, काय नव्हतं, बाटल्या नव्हत्या, काय नाही. गोपाळाने भगवान परमात्म्यावरती प्रेम होतं. देवाला हे ताक प्यायला मिळावं या भावनेने ती गोपाळाने स्वतःच्या तोंडात भरली चूळ ताकाची. आणि ती तसंच पळत सुटलं. पळत 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 शरूला लय आवड. पळत 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 त्या गोपाळांच्या मेळ्यामध्ये ती आलं. आणि प्रसंग इतका सुंदर, मी जसा ऐकलाय तसा मला कदाचित नाही सांगता येणार, पण मी हा प्रसंग ऐकल्यानंतर महाराज माझे डोळे पाणावले, रडत होतो मी. प्रसंग इतका भारी आहे. ह्या प्रसंगातून गोपाळांचं देवाप्रती असलेलं प्रेम व्यक्त होतंय.
त्याने देवा पुढे यावं आणि देवाला सांगावं. असं झालेलं आहे त्याचं तोंड फुगलेलं. तोंडात गालामध्ये ताक आहे. आता त्याला सांगता येत नाही की मी ताक घेऊन आलोय. त्यांना सांगायचं असं होतं की देवा तू तोंड उघड, मग मी माझ्या तोंडातलं ताक तुझ्या तोंडामध्ये पिचकारी हाणणार, मग ती तू प्यायचंय. देव सगळं कळून सुद्धा नाही कळल्यासारखा करत होता आणि त्याला विचारायचं काय 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 म्हणतोय काय म्हणतोय. त्याला तितका त्रास व्हायचा. ती म्हणायचं तसं नाही, तू तोंड उघड. देव काय तोंड उघडायला तयार नाही. शेवटी त्याने शेवटचा उपाय केला आणि ताकदीने देवाला असं छातीवर हात देऊन पाडलं. देवाला उतानं पाडलं. देव सुद्धा लीला पाहतायत बघा. देवाचं पोट उघडलं आणि त्या गोपाळाने देवाच्या तोंडामध्ये ती पिचकारी टाकायची. प्रसंग आठवा महाराज. कसं घडलं असेल ते. आणि ते ताक तोंडामध्ये आल्यानंतर देवाने इतक्या प्रेमाने त्याचा आस्वाद घेतला. मला इतक्या प्रेमाने आस्वाद घेतला. आणि ती पोरं किती आवडत होती. तुकोबरायांचे का अभंग आहे. गवळ्यांची ताक पिरे. इतकी घाणेरडी असलेली ही गोपाळ कधी त्यांनी आंघोळ केली नव्हती. अशी घाणेरडी असलेली कधी कोलगेटने दात घासलं होतं का नव्हतं. तशा गोपाळाने तोंडात भरून आणलेलं इतक्या वेळाच घरून येईपर्यंत त्या ताकामध्ये लाळ किती मिसळली असेल. ते ताक देवाच्या मुखामध्ये दिल्यानंतर देवाने ते प्रेमाने प्राशन केलं. नवे नवे तर हा प्रसंग हा तुम्हाला सांगून जातो की देव हा ते ताक पीत नसून त्या गोपाळाचं प्रेम प्राशन करत होता. विठ्ठल तुकोबराय छान वर्णन करतात. गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीची. भक्ती जर प्रामाणिकपणे केलेली असेल आणि पराकोटीची जर भक्ती असेल तर देव तुमचं वरवर चांगलं नाही पाठ मारत. तो तुमचा भाव देव भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. दुष्काळ दयाला त्याला दुष्काळ पडलेला आहे. कुठला म्हणले लोक आहेत इतकी भरपूर तरी दुष्काळ. पण इतक्यांमध्ये अंतःकरण शुद्ध असलेला फक्त देवासाठीच असलेला व्यक्ती फार दुर्लभ असतो महाराज. ते गवळ्यांमध्ये ते गुण होते. गोपाळांमध्ये ते गुण होते आणि त्या गोपाळांचे ते गुण पाहून देवाने त्यांचं वरचं अंतरंग पाहिलं नाही. अंतरंग पाहिलं, वरचं अंग पाहिलं नाही आणि त्यांच्यावरती कृपा केली. त्यांच्या सोबत हा लाही आणि दहीचा प्रसंग आहे. हा काल्याचा प्रसंग आहे. त्या काल्याच्या प्रसंगापर्यंत आपण आलोय. तर काल्याच्या प्रसंगापर्यंत आपण आलेलो आहे. काला म्हणजे काय. तर आपल्या समोर दिसते ती हांडी. अशीच हांडी गोपाळांनी पण तिथं फोडली. तिथं कशी फोडली. जे पाप कर्म भरलेलं आहे मला. पाप कर्म म्हणजे खापर आहेत ती. आणि ती खापर फोडली, हांडी फोडली. एकावरती एकाने उभा राहावं अशी लगोर तयार करावी. मानवी मनोरा तयार करावा आणि त्या मनोऱ्यावरती गोपाळांना खाली घेऊन प्रत्यक्ष भगवंताने वर चढावं आणि वर चढून ती हांडी फोडावी. करायचा का लगेच प्रसंग करून टाकू. हांडी फोडायचा प्रसंग. चला तर तो प्रसंग उभा राहीपर्यंत आपण भजन करू. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी म्हणायचं आहे. हा सगळ्यांनी भजनामध्ये भाग घ्यायचा आहे. एकदा संतांचं भजन करू आपण. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तिघ चौघ खाली उभा राहतील दोघं वरती चढतील